उडता पंजाब चर्चेत आलाच तो सेन्सॉरच्या आक्षेपावरून, पण हा सिनेमा पाहताना त्याचा विषय, मांडणी आणि थेट वास्तवाला भिडणं या साऱ्या गोष्टी आपल्या मनाचा ठाव घेतात. इश्किया, डेढ़ इश्किया आणि आता उडता पंजाब. अभिषेक चौबे हा ज्या पद्धतीने आपली गोष्ट सांगतो, त्याचा आख्यान मांडतो, त्यामध्ये खरंच एक गंमत आहे. टॅरेंटिनो इंटरनॅशनल डायरेक्टर ज्या पद्धतीने गोष्ट सांगतो, त्याची फिल्म मांडतो आणि त्या गोष्टीमध्ये आणि अभिषेक चौबेच्या सांगण्यामध्ये एक खरं तर एक सूत्र, एक साम्य आढळतं. वरपांगी सरळ घडणाऱ्या घटना, मग त्या घटनांची संबंधित असणारी पात्र, त्यांचा परस्परांशी तत्कालीन संबंध नसणं आणि त्या एका वेगळ्याच संदर्भात ते एकमेकांसमोर येणं, त्यांच्यामध्ये होणाऱ्या नात्यांचा बंध, तो बॉन्ड, या सगळ्या गोष्टींचा आलेख ज्या प्रकारे चढता राहतो किंवा ज्या पद्धतीने मांडला जातो, त्या कॅनव्हासवर रंग भरत जाणारे पात्र, सगळ्यामधला तो धागा आणि प्रत्येकाची असणारी वेगळी गोष्ट, यामुळेच खरं तर उडता पंजाब हा आजच्या माहोलातला जाणीवांच्या कक्षा रुंदावणारा, थेट वास्तवाला भिडणारा असा सिनेमा आहे. सिनेमाची असणारी मांडणी आणि त्यामधलं सांधलेपण हे ज्या पद्धतीने आपल्याला दिसतं, त्यावरून त्यामधली खरं तर त्या गोष्टीतली एक कॉम्प्लेक्सिटी, एक जटिलपणा आहे, त्याला बगल देत त्याची केलेलं खरं तर सादरीकरण सिनेमाला एका वरच्या कॅटेगरीमध्ये घेऊन जातं. वरचा क्लास आहे. नशेच्या अंमली पदार्थाचा पंजाबला असलेला विळखा आणि त्याची सिस्टीम कशा प्रकारे खरं तर ऑपरेट होते, याच्या मुळाशी जाण्याचा केलेला प्रयत्न म्हणून उडता पंजाब हा वाखाणण्याजोगा आहे. कारण केवळ नशा, विळखा येतपर्यंतच हे मर्यादित नाही राहत, याच्या पलीकडे असलेलं एक नशेचं असलेलं जग, कशामुळे त्या सगळ्या गोष्टीची भूल पडते आणि जनरेशन नेक्स्टचा नशेचा झोन आणि त्या सगळ्याबद्दल असणारी एक क्रेज, यामधून असणारा तो माहोल नेमकेपणाने टिपताना टॉमी सिंग म्हणजे शाहिद कपूर, जो पंजाबमधला एक रॉकस्टार आहे, गावातील शेतात काम करणारी आलिया भट्ट, पंजाब पोलीसमध्ये काम करणारा अधिकारी सरताज म्हणजे दलजीत सिंग दोसांझ आणि नशामुक्तीसाठी काम करणारी डॉक्टर करीना कपूर, ही पात्र आपल्याला भेटतात. गोष्ट या पात्रांपुरतीच मर्यादित राहत नाही आणि त्या सगळ्या गोष्टीला असलेले वेगवेगळे कंगोरे आहेत, ते गहिरे आहेत. त्यामधील कॅरेक्टर आर्टिस्टही आणि त्यांची गुणवैशिष्ट्य ज्या पद्धतीने टिपली आहेत, मांडली आहेत, त्यावरून आपल्याला जाणवतं की पात्र रचना आणि त्यांना दिलेल्या रंगांमध्ये गोष्ट रंगत जाते आणि आपण गुंग होत जातो. सिनेमा सुरू होतो त्यावेळी थाळीफेक केल्यासारखं पुडकं सीमेपलीकडून फेकलं जातं आणि ते पुडकं शेतात काम करणाऱ्या आलियाला सापडतं. मग तिथून आपल्याला नशेवरच्या गाण्यांचा पंजाबी रॉकस्टार टॉमी सिंग भेटतो. नशेमध्ये बुडालेलं त्याचं जग, यूथमध्ये त्याची असलेली क्रेज आणि त्या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ड्रग्जला सपोर्ट करणारा वातावरण, एकीकडे पोलीस असणाऱ्या सरताजचा लहान भाऊ, या सगळ्या गोष्टींच्या नशेच्या आहारी गेलाय, तो कसा गेलाय आणि त्याला या नशेतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर करीना कपूर कशा प्रकारे मदत करते आणि केवळ एका पोलिसाच्या भावाला यामधून सोडवलं तर हे मिशन अधुरं राहील आणि पूर्ण राज्य नशामुक्त करण्यासाठीचा असलेला प्रयत्न कशा प्रकारे सुरू होतो आणि हे सारं गनिमी काव्याने सुरू असताना मिशन, त्या सगळ्यांमध्ये टॉमी सिंग कसा वागतो, त्याचा तिरसटपणा आणि त्या सगळ्या गोष्टींची असणारी झिंग यामधून दिसते. तर एका शेतात सापडलेल्या पुडक्याचं डील करण्यासाठी गेलेल्या आलियाच्या नशिबी नेमकं काय वाढून ठेवलंय, सरताजचा भाऊ नशामुक्त होतो का, आणि अर्थात सरताज आणि करीनाचं जे मिशन आहे त्याचं नेमकं काय होतं, या साऱ्याचा साकल्याने केलेला विचार म्हणजे उडता पंजाब. नावामध्येच ती खरं तर गंमत आहे, ती झिंग आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अभिषेक चौबेने विचार केला आहे. त्यामध्ये नशेनंतर नशेचा असणारा अंमल, सिस्टीम पोखरत जाणं असं रूपक, त्यानंतर ज्या पद्धतीने वापरलंय आणि त्यामधला असणारा रिहॅब, या सगळ्या गोष्टीचा माहोल त्याने टप्प्याटप्प्याने मांडलाय. त्यासाठी त्याला खरंच स्पेशल ब्राउनी पॉइंट्स द्यायला हवेत. सिस्टीमवर ओढलेले ताशेरे आणि त्यामधल्या मिलीभगत, या सगळ्या गोष्टींवरचा प्रखर एक्सरे यामध्ये आपल्याला दिसतो. या सगळ्या गोष्टींमध्ये पेरलेल्या पात्रांच्या स्टारडमपेक्षा ती अस्सल खरीखुरी वाटणं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये ठेवलेला संयतपणा सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. त्यांच्या लुकवर घेतलेली मेहनत कमाल आहे. शाहिद आणि आलियाचा खंडरमधला सिक्वेन्स असेल वा करीना व दलजीतचा त्या कंपनीमध्ये शिरून माहिती काढण्याचा सिक्वेन्स, ज्या प्रकारे उत्कंठा वाढवणारा आहे. आलियाला बंदिस्त खोलीतून म्हणजे तिला दिसणारं गोव्याच्या समुद्राचं एक पोस्टर आणि भोवताली असणारं भयाण वास्तव, पोलिसांनी अटक केल्यानंतरच्या कॉन्सर्टच्या वेळेस असणारा शाहिदचा परफॉर्मन्स खरंच कमाल आहे. एकूणच आतापर्यंत त्याने ज्या पद्धतीने परफॉर्म केलंय तो परफॉर्मन्स एका बाजूला राहील आणि शाहिद
आत्ताचा इथला उडता पंजाब पासून एक वेगळा शाहीद म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. नशेच्या अंमलाखाली असलेल्या टॉमी ज्या प्रकारे त्याने साकारलाय, त्याचं माथे फिरूसारखं वागणं आणि त्या सगळ्यामध्ये असलेला एक ॲटिट्यूड त्याने ज्या प्रकारे टिपलाय, त्याचे डोळे, त्याची देहबोली खरंच कमाल वाटते. त्याचे आणि आलियाचे मोजकेच सीन्स आहेत, पण ज्या प्रकारे शाहीद त्यामध्ये व्यक्त झाला. उत्तरार्धात तर ज्या प्रकारे त्याने कॅरेक्टरचा बदलणारा ग्राफ जोखला आहे, हे खरंच आश्चर्यकारक आहे. कारण एवढी समज शाहीदने आतापर्यंत फार गिन्याचुन्या, म्हणजे अगदी हैदर असेल किंवा कमीने असेल यामध्येच आपल्याला दिसलाय, पण असा शाहीद जो उडता पंजाबमध्ये आहे तो आपल्याला भेटलेला नाही. इतकंच काय तर आलिया भट्ट हे या सिनेमातलं सरप्राईज पॅकेज आहे. आलिया भट्टने जीव लावून काम केलंय. तिची होणारी घुसमट परिस्थितीला शरण जाताना म्हणजे ती हरलेली आहे. एकीकडे तिच्या त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रसंगी झगडते ती फायटर शेतकरी मुलगी, आणि परिस्थितीखाली, त्या दगडाखाली, परिस्थितीच्या दगडाखाली हात दबले गेलेत हे ज्या पद्धतीने तिने दाखवलंय, कमाल आहे. म्हणजे स्टारडम वगैरे सगळं बाजूला ठेवीन इतका रॉ रस्टी लुक, म्हणजे अप्रतिम. म्हणजे त्या घरात तिच्यावर अत्याचाराच्या वेळी तिचं दिसणारं एक्सप्रेशन, जीवाच्या आकांताने तिने पळणं, आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आलियाने ओतलेला जीव फार महत्वाचा वाटतो. करीना कपूरने तिच्या वाटेला आलेले तुलनेने सरळ मार्गी रोल आहे तो, ज्या प्रकारे तिने त्याला एक आयाम दिलाय तो खरंच कमाल वाटतो. कारण स्टारडमच्या पलीकडे जाऊन या स्टेजला परफॉर्म करणं, आणि तेही साधेपणाने, त्यासाठी स्वतःला मोल्ड केलेलं आपल्याला दिसतं. दलजीत सिंग दोसांचं गाणं आणि परफॉर्मन्सही तितकाच दमदार आहे. या सगळ्या गोष्टीला एक अंडर करंट आहे, त्यामध्ये त्याने खरंच जीव लावलाय आणि त्या सगळ्याला 4 चांदही लावले. कारण त्याच्या परफॉर्मन्समधला असणारा एक सच्चेपणा आहे आणि त्या कॅरेक्टरमध्ये असणारी एक सात्विकता आहे. त्याने त्या दोन्हीचं भान इथे राखलेलं दिसतं. राजीव रवीची सिनेमॅटोग्राफी चमकदार आहे, आणि अर्थात संकलनामध्ये मेघा सेनने ही चमक दाखवली आहे. कारण वेगवेगळ्या लेयर्समध्ये ही गोष्ट चालते आणि त्यामध्ये एक सूत्रता आणणं ही खरं तर तेवढीच अवघड बाब, पण तिने ज्या पद्धतीने हे सांधलेलं आहे त्यामध्ये कमाल आहे. या सिनेमाचं पार्श्वसंगीतही त्यामधील संगीता इतकंच महत्वाचं आहे. त्याला असणारा एक ग्रूव आहे. काही ठिकाणी ते केवळ वातावरणातला आवाज आहे, काही ठिकाणी त्यामध्ये असणारे सूर आहेत, त्या सीनला एक वेगळी उंची देतात. त्यामुळे नरेन चंदावरकर आणि बेंडिक टेलरला स्पेशल ब्राउनी पॉइंट्स. कलाकारांचा खणखणीत परफॉर्मन्स, वास्तवाला भिडणारी आणि तितकीच टोकदार असणारी गोष्ट, आणि त्यामधल्या आशयाचं अपहरण न होऊ देता ती गोष्ट मांडण्याचं दाखवलेल्या धैर्य आणि कौशल्याला या उडता पंजाबला मी देतोय 3.5 स्टार्स.